बघा, आज आपल्याला जर्नलचा तिसरा प्रॉब्लेम बघायचा आहे. त्याच्या अगोदर आपण दुसरा प्रॉब्लेम बघितला, सर्वांनी दुसरा प्रॉब्लेम बघितला आणि तो आपण जर्नल एंट्री केल्या, ग्रुप सिलेक्शन केलं आणि त्यानंतर त्याची टॅलीमध्ये पण एंट्री केली. आपण त्याचे बॅलन्स पण आपण बघितले होते. मग आता सांगा बरं, यामध्ये कोणी कोणी तो प्रॉब्लेम केला? करा हात वर. कोणी टाकला, टॅलीमध्ये टाकला, त्यांनी हात वर करायचे. ठीक आहे, बऱ्याच जणांनी टाकला, काही हरकत नाही. आता आपण आपल्या तिसऱ्या प्रॉब्लेमकडे जातोय. बघा, आपला हा जर्नलचा तिसरा प्रॉब्लेम मी आता स्क्रीनवर तुमच्या घेतोय. हा आपला तिसरा प्रॉब्लेम. ठीक आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ रोशन सोदी, पंचवटी, नाशिक फॉर द इयर सप्टेंबर 2013 ते मार्च 2014. बघा, सप्टेंबर 13 ते मार्च 14 म्हणजे सप्टेंबर 1, सप्टेंबर 13 ते मार्च 14 हे आपलं असं फायनान्शियल इयर आहे याच. मग आता आपण बघतोय, पहिली एंट्री आहे आपल्याकडे या प्रॉब्लेममध्ये 1/9/2013 ची. रोशन सुदी कमान्स बिझनेस विथ कॅश रुपीज 1,30,000, 1,30,000 रुपये कॅश आणून बिझनेस सुरू केला. मग आता बिझनेस सुरू केला, कॅश कशी आणली, काय म्हणून आणली? तर कॅपिटल, म्हणजे पहिलं अकाउंट आपलं आलं कॅपिटल. आपल्या जर्नलायझेशनच्या 3 स्टेप. पहिली स्टेप काय? तर 2 अकाउंट ट्रान्झॅक्शन मधून वेगळे करायचे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, वेगळे केलेले जे अकाउंट आहे त्यांचं क्लासिफिकेशन करायचं. कशामध्ये? रिअल, नॉमिनल किंवा पर्सनल, हे आपले 3 अकाउंटचे प्रकार. त्या 3 प्रकारामध्ये आपण काय करणार? त्याचं क्लासिफिकेशन करणार. क्लासिफिकेशन झाल्यानंतर ज्या प्रकारात ते येतील त्या प्रकाराचा नियम लावून त्याला डेबिट किंवा क्रेडिट आपल्याला द्यायचं. बरं, मग आपण हे इथं 2 अकाउंट कोणते येणार? कॅश आली, काय म्हणून आली? तर कॅपिटल, म्हणून पहिलं अकाउंट येईल कॅपिटल अकाउंट. बरं, पहिलं काय आलं? कॅपिटल. आणि दुसरं काय, कशाच्या स्वरूपात आलं कॅपिटल? तर कॅशच्या स्वरूपात, म्हणून दुसरं कॅश अकाउंट. बरं, मग आता कॅपिटल अकाउंट हे काय आहे? पर्सनल मध्ये. याचा आपण आता दुसरी स्टेप आपण करतोय की याचं ग्रुप क्लासिफिकेशन, पर्सनल अकाउंट. आणि कॅश अकाउंट काय येणार? तर रिअल. बरं, मग पर्सनल अकाउंट त्याच्या अगोदर आपण काय करणार? कॅश रिअलचा आपण नियम इथं लावणार. रिअल अकाउंटचा नियम सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आलं तर डेबिट द्या, काही गेलं तर क्रेडिट द्या. या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते, म्हणून कॅशला आपण काय देतोय? डेबिट देतोय. आणि ड्रॉइंग हे त्या संस्थेच्या दृष्टीने देणं असतं, म्हणून पर्सनल अकाउंट सांगतो कोणाला काय द्यायचंय तर क्रेडिट द्या. त्या नियमानुसार आपण कॅपिटलला काय देतो? क्रेडिट. अशा पद्धतीने आपण डेबिट आणि क्रेडिट शोधलं, त्यात आपण एंट्री करतोय. डेबिट कशाला आहे? कॅशला, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 1,30,000 टू कॅपिटल अकाउंट, 1,30,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅपिटल रिसिव्ड, ठीक आहे. तर अशी ही पहिली एंट्री आपली झाली 1/9. दुसरी पण आपली एंट्री आहे 1/9लाच आहे. बरं, आता ह्या एंट्रीमध्ये काय झालंय? परचेस गुड्स रुपीज 40,000, 40,000चा माल परचेस केला. इथं कोणाकडून परचेस केला, कसा परचेस केला, काही म्हटलेलं नाही. पार्टीचं नाव आलं नाही, याचा अर्थ हा कॅश मध्ये परचेस केला. बरं, मग परचेस केला म्हणून पहिलं अकाउंट आलं परचेस गुड्स, आणि दुसरं अकाउंट काय येणार? तर कॅश मध्ये परचेस, म्हणून कॅश अकाउंट. असे हे 2 अकाउंट आले. ह्या 2 अकाउंटचं आपण क्लासिफिकेशन करतोय. परचेस गुड्स रिअल मध्ये येईल, गुड्स आपली काय आहे? ऍसेट आहे, म्हणून
गुड्स आपली ऍसेट आहे, ऍसेटचं अकाउंट काय असतं रिअल, आणि कॅश पण आपली काय आहे ऍसेट, म्हणून ऍसेटचं अकाउंट काय असेल रिअल. दोन्ही रिअल प्रकार आहे म्हटल्यावर आपल्याला एकाच नियमामध्ये डेबिट आणि क्रेडिट सापडणार. रिअल अकाउंटचा नियम सांगतो काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या नियमानुसार आपल्याला परचेस मध्ये गुड्स आपल्याकडे येतो म्हणून त्याला डेबिट देणार परचेसला, आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय देणार क्रेडिट. अशा पद्धतीने ही एंट्री आपण आता करायची आहे. परचेस गुड्स अकाउंट डेबिट $40,000 टू कॅश अकाउंट, कॅश जाते आपल्याकडून म्हणून कॅश अकाउंट 40,000, आणि हे कॅश मध्ये आपण परचेस केले म्हणून नॅरेशन आपण लिखतोय बीइंग कॅश परचेसेस, बीइंग कॅश परचेसेस. बघा आता ही पण आपली एंट्री झाली. आता त्याच्यानंतर पुढची एंट्री आहे 2/9 ची. 2/9 काय झालं 2/9 ला? परचेस मोटरसायकल फ्रॉम हिरो होंडा कंपनी फॉर कॅश. कॅश मध्ये आपण हिरो होंडा कंपनीकडून 20,000ची मोटरसायकल काय केली परचेस केली. काय परचेस केलं? मोटरसायकल. आपण माल परचेस करतो त्यावेळेस आपण परचेस अकाउंट घेतो, ही माल नाही, ही आपली ऍसेट आहे म्हणून मोटरसायकल अकाउंट हे घेईल, पहिला अकाउंट येईल मोटरसायकल. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा अकाउंट येईल कॅश अकाउंट. कशात परचेस केली तर कॅश मध्ये. मोटरसायकल आपली ऍसेट आहे म्हणून ती कशात येईल रिअल मध्ये, रिअल अकाउंट. आणि कॅश पण आपली काय ऍसेट असल्यामुळे ते पण कशात येईल रिअल अकाउंट मध्ये. बरोबर. दोन्ही रिअल आहे म्हटल्यावर डेबिट आणि क्रेडिट एकाच नियमामध्ये आपल्याला सापडणार आहे. मग रिअलचा नियम सांगतो जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. पण मोटरसायकल परचेस करतो म्हटल्यावर मोटरसायकल आपल्याकडं येते म्हटल्यावर त्याला काय दिलं जाणार डेबिट, आणि कॅश त्याच्या बदल्यात आपण कॅश देतो म्हणून कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. अशा पद्धतीने आपली ही एंट्री होते की मोटरसायकल अकाउंट डेबिट, अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट, अमाऊंट आहे 20,000. मोटरसायकल परचेस केली म्हणून नॅरेशन लिहू आपण बीइंग मोटरसायकल परचेस. फ्रॉम होंडा कंपनी. ह्या एंट्री मध्ये आपल्याला होंडा कंपनीचं नाव आलं आहे त्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको, आणि कारण की पार्टीचं नाव जर आलं तर ते उधारीवर परचेस आहे असं आपण ठरवतो, पण इथं क्लिअर कटली कॅश मध्ये परचेस केली हे आपल्याला दाखवलेलं सांगितलेलं, त्यामुळे आपण ती कॅश मध्येच परचेस झालेली आहे असं आपल्याला एंट्री करायची. ठीक आहे. आता पुढची एंट्री आहे आपल्याकडे 2/9 ची. पुन्हा 2/9 ला काय झालं? परचेस प्रिंटर अँड प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹1,000. 1,000ची प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण काय केली परचेस केली. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपला काय खर्च, मग त्या खर्च झाला म्हणून त्याचं एक अकाउंट येईल प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पहिलं अकाउंट आलं प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आणि ती कशात परचेस केली तर कॅश मध्ये म्हणून दुसरं अकाउंट कॅश, ते हिडन आहे. बरोबर. आता याचं क्लासिफिकेशन प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला खर्च आहे, खर्च असल्यामुळे खर्चाचं अकाउंट असतं नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. बरोबर. आणि कॅश ही आपली काय ऍसेट, आणि ऍसेटचं अकाउंट काय रिअल. बरं. मग आपण ठरवलंय रिअल अकाउंटचा नियम पहिले लावायचा. मग आता हे खर्च झाला, मग खर्च झाला त्या केसमध्ये आपल्याकडून कॅश येते का जाते तर जाते, आपल्याकडून जाते म्हटल्यावर कॅशला काय येणार क्रेडिट, म्हणजेच डेबिट कोणाला येणार प्रिंटिंग अँड स्टेशनरीला. तरी पण आपण त्याचा नियम लावू
प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे नॉमिनल मध्ये येतं आणि नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. ह्या नियमानुसार आपला खर्च झाला म्हणून खर्चाला काय दिलं जाईल? डेबिट. म्हणून मी तर लिहा आता एंट्री प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट, 1000. मग नॅरेशन लिहायचंय बीइंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी पेड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पेड. अशी ही आपली एंट्री इथं पूर्ण झालेली आहे. बरं, बघा पुढची आपली एंट्री आहे 1/10ची, ती तुमच्या समोर आहे 1/10 इथं, तर ती घेऊ आपण. बघ, परचेस ही झाली 1/10ची. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹35,000. कॅश मध्ये माल काय केला? सेल केला. माल सेल झाला म्हणून पहिलं अकाउंट आलं सेल्स गुड्स, आणि दुसरा अकाउंट कशात सेल झाला? तर कॅश मध्ये, म्हणून कॅश. बघ, हे दोन अकाउंट आले. ह्या दोन अकाउंटचं आपल्याला आता क्लासिफिकेशन करायचं. सेल गुड्स ही आपली काय? ऍसेट असल्यामुळे ते असेल रिअल अकाउंट, आणि कॅश पण आपली काय आहे? ऍसेट असल्यामुळे ऍसेटचं पण अकाउंट काय? कॅशचं अकाउंट रिअल. आता दोन्ही अकाउंट आपले रिअल मध्ये येतील. रिअल मध्ये येतात म्हणून आपण रिअलचा नियम लावू. जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. या नियमानुसार माल आपल्याकडे येतोय का जातोय? तर सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातोय म्हटल्यानंतर त्याला काय दिलं जाणार? क्रेडिट दिलं जाणार. आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला काय दिलं जाणार? डेबिट. कॅश सेल्स झाला, रोखीत विक्री झाली. रोखीत विक्री होताना कॅश आपल्याकडे येईल आणि माल आपल्याकडून जाईल. मग आपण एंट्री करतोय कॅश अकाउंट डेबिट, 35,000 टू सेल्स गुड्स अकाउंट 35,000. बघ, हा रोखीत व्यवहार झालेला आहे म्हणून बीइंग कॅश सेल्स अशी आपण इथं एंट्री करतो. बीइंग कॅश सेल्स. ठीक आहे. त्यानंतर पुढे 2 तारखेची एंट्री आहे. मग 2 तारखेला काय झालंय? 2/10 गुड्स परचेस फ्रॉम पोपटलाल ₹9,700 ऑन 1 month क्रेडिट. पोपटलाल कडून माल परचेस केला. कसा परचेस केला? तर उधारीवर परचेस केला. मग माल परचेस केला म्हणून पहिलं अकाउंट आलं परचेस गुड्स. आणि कसा परचेस केला? उधारी. इथं कॅशचा व्यवहार झालेला नाही म्हणून दुसरं कॅश अकाउंट येणार नाहीये. उधारीवर परचेस केल्यामुळे समोरच्या पार्टीचं नाव तिथे येईल अकाउंट मध्ये. मग पोपटलाल. बरं, हे 2 अकाउंट आपल्याकडे आले. परचेस गुड्स मध्ये गुड्स आपली ऍसेट असल्यामुळे ते रिअल अकाउंट, आणि पोपटलाल हा व्यक्ती आहे म्हणून व्यक्ती किंवा संस्थेचं अकाउंट कोणतं येतं? पर्सनल अकाउंट. हे आपलं दुसरं झालं, क्लासिफिकेशन केलं. आणि तिसरी स्टेप आपली काय असणार? तर याचा नियम वापरून आपल्याला डेबिट क्रेडिट ठरवायचं. आता आपण पहिला परचेस गुड्स हे अकाउंट आहे त्याला रिअल अकाउंट आलं, यांनी रिअल अकाउंटचा नियम आपल्याला सांगतो. जे आलं त्याला डेबिट द्या, जे गेलं त्याला क्रेडिट. या नियमानुसार परचेस मध्ये गुड्स आपल्याकडे येतो म्हणून त्याला काय दिलं जाणार? डेबिट दिलं जाणार. आणि क्रेडिट कोणाला जाणार? तर पोपटलाल. थोडक्यात आपण नियम जरी लावला तरी त्यालाच क्रेडिट जाणार आहे. कोणाला काही द्यायचंय तर त्याला क्रेडिट द्या. परचेस मध्ये आपल्याला पोपटलालला पैसे द्यायचे असतात म्हणून त्याला आपण काय देणार? क्रेडिट द्या. तर बघ, आता आपण एंट्री करतोय परचेस गुड्स अकाउंट डेबिट,
9,700 टू पोपटलाल अकाउंट, टू पोपटलाल अकाउंट 9,700. नरेशन घ्या. उधारीवर विक्री परचेस केलेलं आहे म्हणून बिंग क्रेडिट परचेसेस, बिंग क्रेडिट परचेसेस. बघ झाली ही एंट्री आपली. त्याच्यानंतर पुढची आहे 31/10 ची एंट्री आहे. 31/10 ला काय एंट्री झाली ती आता आपण बघतोय. 31/10 ला सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू हिरालाल ₹1500. 1500 रुपयाचा माल हिरालालला विकला. कसा विकला? तो उधारी. तिथं क्लिअर कट सांगितलं उधारी. मग माल विकलाय म्हणून सेल्स गुड्स हे एक पहिलं अकाउंट येईल. सेल्स गुड्स पहिलं अकाउंट आलं. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट असेल हिरालाल, हिरालाल अकाउंट. बरं, हिरालाल. तर आता हे दोन अकाउंट तुमच्याकडे आलेले बरं. मग सेल गुड्स, गुड्स ही आपली काय असते? ऍसेट. ऍसेट असल्यामुळे ऍसेटचा अकाउंट रिअल आणि हिरालाल ही व्यक्ती आहे, व्यक्ती संस्थेचा अकाउंट पर्सनल. पर्सनल. हे झालं आपलं क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन झाल्यानंतर नियम लावायचा. रिअलचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. सेल्स मध्ये गुड्स आपल्याकडून येतो का जातो? तर जातो. जातो म्हटल्यावर त्याला आपण काय देणार? क्रेडिट देणार. आणि उधारीवर सेल्स केलेला आहे म्हणून त्या व्यक्तीकडून पैसे आपल्याला घेणं आहे. पैसे घेणं आहे म्हटल्यानंतर त्याला काय देणार? आपण डेबिट देणार. कारण पर्सनल अकाउंट सांगतो कोणाकडून काय घ्यायचे त्याला डेबिट द्या. ठीक आहे. तर ही एंट्री आपण इथं करतोय आता जर्नल मध्ये. डेबिट आहे हिरालालला म्हणून हिरालाल अकाउंट डेबिट, हिरालाल अकाउंट डेबिट 1500 रुपये टू सेल्स गुड्स, टू सेल्स गुड्स 1500 रुपये. बरं, उधारीवर व्यवहार आहे म्हणून नॅरेशन लिहायचं बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स जी आपण नॅरेशन लिहिलेलं. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे 1/11 ची ट्रान्झॅक्शन आहे आपल्या समोर. बरं, काय झालं 1/11 तर पेड टू ऍडव्हर्टाइजमेंट, पेड टू ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ₹4000. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपण काय केले? पेड केले. मग हा खर्च ऍडव्हर्टाइजमेंटचा म्हणून पहिला अकाउंट आला ऍडव्हर्टाइजमेंट, पहिला अकाउंट ऍडव्हर्टाइजमेंट. आणि ते कशात पेड केलं तर कॅश मध्ये म्हणून दुसरं अकाउंट कॅश. बरं, ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला खर्च आहे. खर्च असल्यामुळे खर्चाचा अकाउंट असेल नॉमिनल, खर्चाचा अकाउंट नॉमिनल. आणि कॅश, कॅश काय आपली ऍसेट. आणि ऍसेटचा अकाउंट कोणतं असतं? रिअल अकाउंट. बरोबर, रिअल. आपण आता पहिले रिअलचा तुम्हाला सांगितलं, रिअल अकाउंटचा पहिले नियम लावायचा. रिअल अकाउंट जरी पाठ करून ठेवलं तरी तुम्हाला एंट्री एकदम इझी जाणार. मग रिअल अकाउंटच्या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते का जाते खर्च झाल्यावर? तर कॅश आपल्याकडून जाते आहे. मग कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय येणार? क्रेडिट येणार. मग राहिलं ऍडव्हर्टाइजमेंट, त्याला येणार डेबिट. काय येणार डेबिट? तर त्याचा पण नियम सांगतो का खर्च झाला तर डेबिट द्या, खर्च झाला तर डेबिट. या नियमानुसार ऍडव्हर्टाइजमेंटला सुद्धा काय येणार? डेबिट येणार. ठीक आहे. मग एंट्री करू आपण ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. किती आहे? 4,000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटचे आपण खर्च केला. जा खर्च, खर्च झाला म्हणून नॅरेशन आपण लिहितो बिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस पेड, एडीव्ही एक्सपेन्सेस पेड. तुम्हाला जागा नाहीये तर तुम्ही असं शॉर्टकट लिहा एडीव्ही एक्सपेन्सेस पेड. बरोबर, जा.
तर ही आपली एंट्री पूर्ण झाली आहे. पुढची एंट्री आहे 2/11ची. मग आता मी 2/11ची एंट्री आपल्या स्क्रीनवर घेतोय. 2/11 याच्यामध्ये सोल्ड गुड्स टू नंदलाल ₹39,000. नंदलालला 39,000चा माल आपण काय केला, विकला. माल विकला म्हणून पहिलं अकाउंट असणार आहे सेल्स गुड्स. बरं. आणि दुसरं अकाउंट काय असणार आहे, तर ते उधारीवर विकला. आणि कोणाला विकला, तर नंदलाल. उधारीवर विकला तर पार्टीचं नाव, रोखीत विकला तर कॅश, असे ठरवूनच ठेवायचं. मग कोण आहे पार्टी, तर नंदलाल. बघा, नंदलाल. ठीक आहे. तर हे 2 अकाउंट आले. 2 अकाउंट आल्यानंतर आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. पहिलं अकाउंट आहे सेल गुड्स आला म्हटल्यावर गुड्स ही आपली काय आहे, असेट असल्यामुळे त्याचा अकाउंट काय असणार, रिअल अकाउंट. बरं. आणि नंदलाल ही काय आहे, व्यक्ती किंवा संस्था. आणि व्यक्ती किंवा संस्थेचं अकाउंट कोणतं असतं, व्यक्ती आणि संस्थेचं अकाउंट असतं पर्सनल अकाउंट. बरोबर झालं. दोन्ही क्लासिफिकेशन झाले. तिसरी स्टेप आता डेबिट क्रेडिट ठरव. डेबिट क्रेडिट रिअल अकाउंटचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. या नियमानुसार सेल गुड्स मध्ये माल आपल्याकडून येतो का जातो, सांगा. माल येतो का जातो, तर माल आपल्याकडून जातो म्हटल्यानंतर त्याला काय येणार, क्रेडिट. ठीक झालं. मग आता डेबिट कोणाला येणार, तर नंदलालला, साहजिक. ठीक आहे. पुन्हा पर्सनल अकाउंटचा जर आपण नियम लावला, कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे क्रेडिट द्या. ज्यावेळेस आपण उधारीवर माल विकतो एखाद्याला, त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात, म्हणून आपल्याला नंदलालकडून सुद्धा पैसे घ्यायचे, म्हणून नंदलालला आपण काय दिलं, डेबिट दिलं. ठीक आहे. एंट्री करू. नंदलाल अकाउंट डेबिट, नंदलाल अकाउंट डेबिट टू सेल्स गुड्स अकाउंट 39,000 आणि इथं पण काय येईल, 39,000. बरोबर. हा उधारीवर माल विकलेला आहे, म्हणून उधारीवर विकलेल्या मालाला आपण नरेशन लिहितोय, बीइंग क्रेडिट सेल्स. ठीक आहे. बघा, आता आपली पुढची एंट्री आहे 2/11 ची. बरोबर. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ₹15,000. 15,000ची कॅश बँकेत काय केली, डिपॉझिट केली. मग आता सरळ 2 अकाउंट आपल्याकडे आले. एक आले कॅश आणि दुसरं बँक. कॅश अकाउंट आणि दुसरं बँक अकाउंट. दोन्ही रिअल आहे. रिअल किंवा बँकेला आपण पर्सनल पण म्हणतो. कॅश अकाउंट कोणतं आहे, रिअल. मग रिअलचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. मग कॅश आपल्याकडे येते का जाते, बँकेत आपण भरतोय म्हटल्यावर बँकेत ती जाते म्हटल्यावर त्याला काय येणार, क्रेडिट येणार. आणि बँकेला काय येणार, डेबिट येणार. बरोबर. मग आपण एंट्री करतोय, बँक अकाउंट डेबिट $15,000 टू कॅश अकाउंट 15,000. being cash deposited into bank. Cash deposited into bank. Being cash deposited into bank. बघा, त्यानंतर पुढची एंट्री आपल्याकडे पेड टू पोपटलाल ₹9,500 बाय चेक. चेकने आपण पोपटलालला पैसे दिले. बरोबर. पैसे दिले म्हणून कॅश दिली, म्हणून पहिलं अकाउंट आलं कॅश. आणि कोणाला दिले, तर पोपटलाल, म्हणून दुसरं अकाउंट आलं पोपटलाल. बरोबर. 2 अकाउंट आपण वेगळे केले.
दोन्ही अकाउंटचा आपण टाईप ठरवतोय. कॅश ही आपली ॲसेट आहे आणि ॲसेटचं अकाउंट कोणतं असतं? रिअल अकाउंट. ॲसेटचं अकाउंट असतं रिअल अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट आहे पोपटलाल. पोपटलालचं अकाउंट कोणतं? पोपटलाल कशात येईल? पर्सनलमध्ये. पर्सनल अकाउंट. मग रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. मग या ठिकाणी कॅश आपण पेड करतोय म्हणून कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट आणि पोपटलालला काय येणार? डेबिट. अशा पद्धतीने आपण डेबिट आणि क्रेडिट काढले. आता आपण एंट्री करतोय. या पोपटलाल अकाउंट डेबिट, पोपटलाल अकाउंट डेबिट 9,500 टू कॅश अकाउंट. कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅश अकाउंट 9,500. being cash paid, being cash paid, being cash paid. ठीक आहे. त्यानंतर पुढची एंट्री आहे 2 डिसेंबरची. पेड फॉर हॉटेल बिल ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स ₹600. आपला जो प्रोप्रायटर आहे ह्या प्रोप्रायटरने हॉटेल बिल पेड केलं. पण कोणासाठी पेड केलं? तर फ्रेंड्स आणि रिलेटिव्स यांना पार्टी दिली, त्याचा हा खर्च झाला. म्हणजेच तो खर्च काय आहे? पर्सनल खर्च आहे. आणि पर्सनल खर्च म्हटलं का ड्रॉइंग अकाउंट येतं. ड्रॉइंग अकाउंट. बरेच जण हॉटेल बिल घेतील. हॉटेल बिल इथं घ्यायचं नाही. हॉटेल बिल केव्हा येईल? जर आपण एखाद्या आपल्या व्हेंडरला पार्टी दिली असेल, व्हेंडरची मीटिंग घेतली असेल आणि त्या व्हेंडरच्या मीटिंगसाठी हा हॉटेलचा खर्च झालेला असेल तर मग तो हॉटेलचा खर्च येईल. तो आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी केलेला खर्च आहे. पण इथं क्लिअर कट मेन्शन आहे का फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, म्हणजे आपल्या मित्रांना किंवा रिलेटिव्हला आपण हे पैसे दिलेले, त्यांच्यासाठी हा खर्च केलेला आहे. म्हणून पहिलं आलं ड्रॉइंग अकाउंट पर्सनल खर्च असल्यामुळे आणि दुसरं अकाउंट आलं कॅश, कारण कॅश आपल्याकडून जाते म्हणून दुसरं कॅश. बघा मग ड्रॉइंग हे कशात येईल? पर्सनलमध्ये. पर्सनल आहे आणि कॅश आपली काय आहे? ॲसेट. आणि ॲसेटचं अकाउंट काय असतं? रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचा नियम सांगतो जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. आपण हॉटेलचं बिल पेड करतोय म्हटल्यावर कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय येणार आहे? क्रेडिट. आणि डेबिट कोणाला आले? तर ड्रॉइंग अकाउंटला. पर्सनल खर्च झाला का ड्रॉइंग अकाउंटला डेबिट असं ठरवून ठेवायचं. मग लिहा ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 6,000 टू कॅश अकाउंट. कॅश गेली आपल्याकडून 6,000 रुपये म्हणून कॅश अकाउंट 6,000. बिंग हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस पेड, घरगुती खर्च पेड केले. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजेच काय? तर घरगुती खर्च आपण काय केले? पेड केले. ठीक. बघा पुढची एंट्री घेतोय आता मी स्क्रीनवर तुमच्या. 31 डिसेंबरची आपली एंट्री आहे आणि 31 डिसेंबरला काय झालंय? तर 31 डिसेंबरला सोल गुड्स फॉर कॅश ₹20,000. कॅशमध्ये आपण माल विकला 20,000चा. बरोबर. कॅशमध्ये माल विकला म्हणून एक अकाउंट आलं कॅश आणि दुसरं आलं सेल्स गुड्स. बरोबर. सेल गुड्स पण आपली काय आहे? ॲसेट. आणि ॲसेट असल्यामुळे ॲसेटचं अकाउंट असेल रिअल अकाउंट आणि कॅश पण आपली काय आहे? ॲसेट. म्हणून कॅशचं पण अकाउंट असेल रिअल. आता दोन्ही डेबिट आणि क्रेडिट एकाच नियमात आपल्याला इथं सापडणार आहे. जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. ज्यावेळेस आपण माल विकतो त्यावेळेस माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला काय येणार? क्रेडिट येणार. आणि कॅश आपल्याकडे येते त्याच्या बदल्यात म्हणून कॅशला आपण डेबिट करणार. मग करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 20,000
टू सोल्ड गुड्स सेल्स गुड्स 20,000. बरं, आणि इथं हा आपला माल कसा रोखीत विकला गेलाय म्हणून आपण लिहितोय बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. बरं, ते हे आपलं नॅरेशन पूर्ण झालं. पुढची एंट्री 1 जानेवारी 14. 1 जानेवारी 14 ची. रिसिव्ड कमिशन फ्रॉम अरुणलाल ₹4,000. 4,000चं अरुणलाल कडून कमिशन आपल्याला मिळालं. बरं, आता आपल्याला 2 अकाउंट वेगळे करायचे. कमिशन आपल्याला मिळालं म्हणून कमिशन अकाउंट. आता कमिशन 2 प्रकारचं असतं, पेड आणि रिसिव्ड. इथं काय मिळतं होतंय आपल्याकडे येतंय म्हणजेच रिसिव्ड, आणि ते क्लिअर कट आपण तिथं मेन्शन केलं पाहिजे म्हणजे मग आपला पुढे गोंधळ होत नाही. ठीक आहे. आणि कमिशन कशात येते आपल्याला कॅशमध्ये, म्हणून दुसरं अकाउंट आपलं असेल कॅश अकाउंट. बरं, तर आता आपण त्याचा दुसरी स्टेप त्याचा क्लासिफिकेशन करू. क्लासिफिकेशन मध्ये इन्कम आणि खर्च याच्यासाठी स्पेशल अकाउंट आहे, ते म्हणजे नॉमिनल. बरं, कमिशन रिसिव्ड कशात जाईल नॉमिनल मध्ये, आणि कॅश आपली काय आहे असेट, आणि असेटचा अकाउंट आहे रिअल. बघा रिअल. मग रिअल अकाउंटचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. मग या रिसिव्ड कमिशन मध्ये आपल्याला कमिशन मिळतंय म्हटल्यावर त्याला काय कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला काय होणार डेबिट येणार, आणि कमिशन रिसिव्डला काय येणार क्रेडिट येणार. तरी पण आपण नॉमिनलचा नियम बघू. कमिशन रिसिव्ड काय म्हणतो नॉमिनलचा नियम, खर्च झाला तर डेबिट द्या, इन्कम झाला तर क्रेडिट द्या. इथं आपल्याला इन्कम होतंय, कमिशन आपल्याला मिळते म्हणजे तो आपला काय इन्कम आहे, आणि इन्कम झाला म्हणून त्याला आपण काय करणार क्रेडिट देणार. ठीक आहे. तर आपल्याला डेबिट आणि क्रेडिट आपल्याला दोन्ही सापडले. मग आपण एंट्री करतोय कॅश अकाउंट डेबिट. आपल्या कॅश अकाउंट डेबिट 4,000 टू कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड 4,000 being received commission from Anandlal. Received commission from Anandlal. आनंदलाल कडून आपल्याला कमिशन मिळालं. या ट्रान्झॅक्शन मध्ये पार्टीचं नाव तिथं आलेलं आहे. पार्टीचं नाव जरी आलं तरी आपण त्याला क्रेडिट द्यायचं नाही. कोणती गोष्ट आपल्याला मिळते म्हटलं की कॅश मध्येच मिळते, उधारीत आपण कमिशन ठेवत नाही. कमिशन मिळालं तिथं क्लिअर कट म्हटलं असतं का आउटस्टँडिंग कमिशन आउटस्टँडिंग राहील. बरं, पुढची एंट्री बघा 2 तारखेची एंट्री. पेड सॅलरी टू स्टाफ ₹15,000. सॅलरी पेड केली स्टाफला 15,000ची सॅलरी पेड केली म्हणून सॅलरी अकाउंट आहे आलं आपल्याकडे, सॅलरी अकाउंट. आणि दुसरं सॅलरी कशात पेड केली तर कॅशमध्ये. कशात पेड केली कॅशमध्ये. कॅशमध्ये पेड केली. कॅश ही आपली ॲसेट आहे आणि ॲसेटचं अकाउंट असतं रिअल अकाउंट, आणि सॅलरी आपला खर्च आहे, खर्चाचं अकाउंट असतं नॉमिनल अकाउंट. बरं, हे 2 अकाउंट. मग नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. खर्च झाला तर डेबिट द्या. सॅलरी हा आपला खर्च आहे म्हणून खर्चाला काय देणार डेबिट देणार, आणि रिअल अकाउंट सांगतो जे जातं त्याला क्रेडिट. ज्यावेळेस आपण सॅलरी देतो त्यावेळेस कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट. ठीक आहे. मग आता आपण एंट्री करतोय सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. बरं, नॅरेशन लिहू आता. बिंग सॅलरी पेड टू स्टाफ असं म्हणू. बिंग सॅलरी पेड टू स्टाफ झाली. ही पण एंट्री आपली झाली.
31 जानेवारीची एंट्री पुन्हा आता आपल्याकडे. पेड टू घाडगे अँड पाटील फॉर कॅरेज ₹6,000. 6,000 रुपये घाडगे अँड पाटीलला पेड केले. कशासाठी पेड केले ते कॅरेज म्हणून. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च आपण पेड केला. जरी घाडगे अँड पाटीलला आपण पैसे दिलेले असतील तरी घाडगे अँड पाटील आपलं अकाउंट येणार नाही, कारण की कॅरेज हे अकाउंट कॅरेज म्हणून दिले, म्हणून कॅरेज अकाउंट येईल. घाडगे अँड पाटील हे नाव आपल्याला फसवण्यासाठी थोडक्यात ट्रान्झॅक्शन मध्ये आलेलं आहे. बरं, घाडगे अँड पाटील आपण नरेशन मध्ये घेऊ, त्याचा अकाउंट येणार नाही. आणि कॅरेज कशात पेड करतात तर कॅश मध्ये, म्हणून कॅश. बघा, दुसरा अकाउंट आहे कॅश. कॅरेज हा आपला खर्च आहे. खर्च आहे म्हटल्यावर खर्चाचा अकाउंट असेल नॉमिनल, खर्चाचा अकाउंट नॉमिनल. आणि कॅश, कॅश आपली काय आहे ऍसेट, आणि ऍसेटचा अकाउंट असेल रिअल. बघ, कॅश आपली काय ऍसेट, म्हणून ऍसेटचा अकाउंट रिअल. रिअल अकाउंटच्या नियमानुसार कॅश आपल्याकडून जाते, आपण पेड करतोय म्हणून कॅश जाते, म्हणून जे जातं त्याला क्रेडिट. या नियमानुसार कॅशला काय होणार क्रेडिट, आणि मग राहणार कॅरेज, कॅरेजला काय येणार डेबिट. नॉमिनल अकाउंट तसंही सांगतं खर्च झाला तर डेबिट द्या, म्हणून त्या नियमानुसार कॅरेजला काय आलं डेबिट आलं. ठीक आहे, बघा करा मग एंट्री. कॅरेज अकाउंट डेबिट, कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश, कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 6,000. नरेशन लिहा, being carriage paid to घाडगे and पाटील. बघा, आता घाडगे आणि पाटील आपण नॅरेशन मध्ये घेतला, पण त्याचा अकाउंट आपल्याकडे काही येणार नाही, कारण की हा आपला खर्च आहे. बघा, पुढची एंट्री मी तुमच्या स्क्रीनवर घेतोय आता. रिसिव्ड फ्रॉम हिरालाल ₹1500. हिरालाल कडून 1500 रुपये आले. हिरालाल कडून 1500 आले म्हटल्यानंतर दोन अकाउंट आपल्याकडे येत आहे. एक येते हिरालाल, आणि दुसरं अकाउंट येणार आहे आपल्याकडं कॅश, कारण की रिसिव्ड काय होतं आपल्याकडे कॅश रिसिव्ड होते, म्हणून कॅश. दुसरं अकाउंट असणार आहे कॅश. ठीक आहे, मग हिरालाल, हिरालालला कोणता टाईप येईल तर पर्सनल. हिरालाल व्यक्ती किंवा संस्था आहे, त्यामुळे त्याला आपण पर्सनल हा आपण देणार. आणि कॅश आपली ऍसेट आहे, आणि ऍसेटचं अकाउंट असतं रिअल. रिअल, मग रिअल अकाउंटच्या नियमानुसार जे येतं त्याला क्रेडिट, जे जातं त्याला डेबिट. त्यानुसार ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याकडून आपल्याला रिसिव्ड झाली अमाऊंट, कोणाकडून रिसिव्ड झाली तर हिरालालकडून, म्हणून हिरालालला काय देणार, आपलं कॅशला काय देणार डेबिट देणार, आणि क्रेडिट कोणाला देणार तर हिरालालला क्रेडिट देणार. बरं, असे डेबिट क्रेडिट आपले निघाले. तर मग आता आपण एंट्री करतोय कॅश अकाउंटला डेबिट म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू हिरालाल अकाउंट, हिरालाल अकाउंट 1500. किती 1500. नॅरेशन घ्या, being received cash from हिरालाल. रिसिव्ड कॅश फ्रॉम हिरालाल. तर बघा, अशा पद्धतीने आपलं हे आजचा प्रॉब्लेम हा पूर्ण झालेला आहे. बरं, तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेमला आपल्याला ग्रुप सिलेक्शन करायचं आहे. समजा आपल्याला ही एंट्री टॅलीमध्ये करायची आहे, तर आपल्याकडे हे दोन अकाउंट तयार पाहिजेत. मग ते दोन अकाउंट तयार नसेल तर आपल्याला ते तयार करून घ्यावं लागेल. मग कोणतं अकाउंट तयार आहे कोणतं नाही आहे ते आपण या ठिकाणी बघायचंय, शोधायचंय, आणि त्यानुसार त्याला ग्रुप द्यायचा. जे अकाउंट तयार करत त्याच्या समोरच आपण ग्रुप द्यायचा आहे.
आता तुम्ही उद्या घरून येताना पेन्सिलने ज्या ज्या अकाउंट आपल्याला तयार करायचे आहे त्याच्या पुढे तुम्ही ग्रुप लिहून आणायचा आहे. बरोबर. तुम्ही 2 प्रॉब्लेम मागचे बघितले. ह्या 2 प्रॉब्लेम मध्ये आपण जे टोटल 15 प्रायमरी आणि 13 सेकंडरी ग्रुप बघितले. या ग्रुपपैकी काही विशिष्ट ग्रुप आहेत तेच आपले जास्त वापरले जातात. पहिला महत्त्वाचा म्हणजे कॅपिटल सुरुवातीलाच येतो. दुसरा कॅश येतो, बँक येतो. कॅश आणि बँकसाठी. पर्चेस सेल्स येतो. बरोबर. आणि खर्चाचे 2 अकाउंट येतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि एखादा अर्धा मध्यंतरी आपली ॲसेट येते, फिक्स ॲसेट. असे हे काही स्पेसिफिक बोटावर मोजण्यासारखे 5-7 ते 8 ते 10 अकाउंट आपले ग्रुप आपले वापरले जातात. त्यामुळे तुमचं हे ग्रुप सिलेक्शन जवळपास पाठ होऊन जाईल. कोणाला काही अडचण आहे का ग्रुप सिलेक्शनमध्ये? तर ते तुम्ही आता पुढच्या लेक्चरमध्ये सांगा. ज्याला अडचण आहे त्यांनी. ठीक आहे. तर आता मी आजचं इथं लेक्चर संपवतोय. सर्वांनी आता प्रॅक्टिस करा. ज्यांना प्रॅक्टिस करायची त्यांनी आणि ज्यांना जायचंय त्यांनी जाऊ शकतात. ठीक आहे.